नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस या चॅप्टरमधील मिसलॅनियस एक्सरसाइज 2A यातील फर्स्ट क्वेश्चन येथे आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे। हे मॅट्रिक्स आपल्याला रिड्यूस करायचं आहे, म्हणजे कन्वर्ट करायचं आहे I3 मध्ये। युनिट मॅट्रिक्स आणि त्याची ऑर्डर 3 असली पाहिजे, याप्रमाणे ऑर्डर असेल त्या मॅट्रिक्सची। तर यूजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, येथे आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून हे मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे। त्याची ऑर्डर 3/3 म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम, म्हणजे याप्रमाणे त्याची ऑर्डर असणार आहे। पहा, हे मॅट्रिक्स आपल्याला यामध्ये कन्वर्ट करायचं आहे। 1 0 0 0 1 0 0 0 1। पहा, याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे। हे काय आहे I3 आणि I2 काय असेल, 2च रो आणि 2च कॉलम, एवढं I2 होईल, बरोबर आहे। म्हणजे याप्रमाणे 1 0 0 1 हे काय आहे I2 आहे, याची ऑर्डर 2 आहे, याची ऑर्डर 3 आहे। तर याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन। कॉलम ट्रान्सफॉर्मेशन पहा, रो ट्रान्सफॉर्मेशनला आपण पाहिलेलं आहे, त्यावर आपण इन्व्हर्सचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत, बरोबर आहे। पहा, जर रो ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं असेल आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स आणायचा असेल तर आपण काय करतो, हा 1 आधी आणणार, या 1 नंतर रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर या डायरेक्शनमध्ये येथे 0 आणणार, नंतर येथे 0 आणणार। पहा, हे 2 0 आपल्याला R1च्या मदतीने आणायचे आहेत। R1 म्हणजे या रोचा वापर करून हे 2 0 आणायचे आहेत। हे 2 0 आणल्यानंतर हा 1 आणणार आपण, या 2 0 नंतर हा 0 नाही आणायचा, हा 1 आणायचा, परंतु हा 1 आपल्याला R3 ने आणायचा आहे, हे लक्षात राहू द्या। हा 1 आपल्याला R3 ने आणायचा आहे। हा 1 आणल्यानंतर याच रोचा वापर करून म्हणजे R2चा वापर करून हा 0 आणि हा 0, आधी हा किंवा आधी हा, R2चा वापर करून हे 2 0 आणायचे आहेत। नंतर हा 1 आपल्याला डिवाइड करून आणायचा आहे, येथे जो नंबर असेल त्याच नंबरला त्या रोला डिवाइड करायचा आहे आणि हा 1 आणायचा आहे। आणि नंतर हे 2 0 आपल्याला आणायचे आहेत, हा 0 आणि हा 0, हे 2 0 आपल्याला R3ची मदत घ्यायची आहे। रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये ही डायरेक्शन आपण वापरतो। हे 2 0 आणण्यासाठी R1, हे 2 0 आणण्यासाठी R2 आणि हे 2 0 आणण्यासाठी R3। येथे 1 R3 ने आणायचं आहे। पहा, येथे 1 R3 ने आणायचं आहे, त्याप्रमाणे येथे 1 C3 ने आणायचं आहे, C3। पहा, रो ट्रान्सफॉर्मेशनला ही डायरेक्शन आहे, परंतु कॉलम ट्रान्सफॉर्मेशनला ही डायरेक्शन आहे। आधी हा 1 आपण कोणत्याही कॉलमचा वापर करून हा 1 आणणार, नंतर हा 0, नंतर हा 0, हा 0 झाल्यानंतर हा 1 आणायचा आहे, या 1 नंतर हा 0 आणि हा 0, आधी हा आणला तरी चालेल, हा आणला तरी चालेल। हे 2 0 आणण्यासाठी C1चा वापर करायचा आहे या कॉलमचा, हे 2 0 आणण्यासाठी C2चा, हे 2 0 आणल्यानंतर येथे 1 आणणार आपण, हा 1, तो 1 आपण डिवाइड करून आणणार, नंतर हे 2 0 आणणार आपण, या 2 0साठी C3। पहा, याप्रमाणे डायरेक्शन आहे। पहा, या डायरेक्शनमध्ये आपल्याला ऑपरेशन करायचे आहेत। येथे आपल्याला I3 मध्ये कन्वर्ट करायचं आहे हे मॅट्रिक्स बाय यूजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन। याप्रमाणे आपल्याला ऑपरेशन करायचे आहेत। रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर याप्रमाणे आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर याप्रमाणे। सॉल्व करूया। सोल्युशन, ए मॅट्रिक्स याप्रमाणे दिलेला आहे, 1 0 0 2 1 0 3 3 1। बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आधी आपण हा 1 आणणार, येथे 1 आहे, 0, नंतर हा 0 1, म्हणजे हे एवढे एलिमेंट आहेत, बरोबर आहे। नंतर हा 0 पण आहे, हा 0 आणायचा आहे, या 0साठी C2, या 0साठी C2चा वापर करायचा आहे। यानंतर हा 1 आणणार, येथे 1 आहे, हे 2 0 आणण्यासाठी C3। पहा, येथे 0 आणायचं आहे आपल्याला, येथे 1 आहे, म्हणजे ट्वाईस करून यात मायनस करू आपण बाय। पहा, येथे 0 आणायचं आपल्याला, म्हणजे C1 मध्ये चेंज करणार, C1 मधून मायनस करू 2 टाइम्स C2, बरोबर आहे। म्हणजे ये, पहा येथे इक्वल टू करू नका, कारण ये म्हणजे हे मॅट्रिक्स आहे, आपण त्याला कन्वर्ट करत आहोत, असं इक्विव्हॅलंट करा। हा एलिमेंट 1, त्यातून मायनस करणार 2 टाइम्स C2चा एलिमेंट 0, म्हणजे हे काय होईल
1 मायनस 0 म्हणजे हे 1 होईल, बरोबर आहे. नंतर फक्त C1मध्ये चेंज आहे. 2 मायनस 2 टाईम्स 1 म्हणजे हे 0 होईल. हा एलिमेंट 0 आलेला आहे. हा एलिमेंट 3 त्यातून मायनस करणार 2 टाईम्स हा एलिमेंट म्हणजे 3 मायनस 6 म्हणजे हे -3 होतील. सेकंड कॉलम ॲज इट इज आणि थर्ड कॉलम ॲज इट इज, फक्त आपण C1मध्ये चेंज केलेला आहे, बरोबर आहे. आता हा एलिमेंट आलेला आहे. नंतर हा 1 पण आलेला आहे. येथे फक्त 0 पाहिजे, यासाठी C3 वापरणार आपण. बाय हा कॉलम आहे C2मध्ये चेंज करणार. C2मध्ये काय करणार आपण, C2च्या एलिमेंटमध्ये मायनस करणार. पहा इथे आपल्याला C3 वापरायचा आहे, म्हणजे 3 टाईम्स C3, बरोबर आहे. पहा इथे रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं नाही आहे, फक्त कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. C2मध्ये चेंज आहे ए इक्विवॅलंट. पहा C2 म्हणजे हा कॉलम ॲज इट इज. C2मध्ये काय करणार आपण, पहा हे 2 0 आहेत, असंच राहील. हे पण असंच राहील, बरोबर आहे. आलेले एलिमेंट आपले वापस जात नाहीत, रूल जर फॉलो केला तर. C2 मायनस 3 टाईम्स C3, 3 मायनस 3 0 होईल. हा पण एलिमेंट आलेला आहे. थर्ड कॉलम ॲज इट इज. आता फक्त येथे 0 आणायचा आहे, बरोबर आहे. येथे 0 आणणार आपण, C3चा वापर करणार. बाय C1मध्ये चेंज आहे. C1 येथे प्लस करू आपण, हे मायनस आहे. C3 प्लस करू आपण 3 टाईम्स, प्लस 3 टाईम्स C3 म्हणजे हे -3 आणि हे +3 होतील. ए इक्विवॅलंट. पहा C1मध्ये चेंज आहे, हे 2 कॉलम ॲज इट इज. पहा C1 आणि C3, C1 प्लस 3 टाईम्स C3 म्हणजे 1, C1 प्लस 3 C3 म्हणजे 0, C1 -3 प्लस 3 टाईम्स C3चा एलिमेंट म्हणजे 0 होईल. C2 आणि इथे 1 आहे, सॉरी, इथे हे 0 0 1 0 0. पहा याप्रमाणे कन्वर्ट होईल. पहा इक्वल टू I3. युनिट मॅट्रिक्स आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, त्याची ऑर्डर 3 आहे, I3. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर सेकंड. हे मॅट्रिक्स आपल्याला I3मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स 3 ऑर्डर असणारं बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलेलं आहे. येथे आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनने हे कन्वर्ट करायचं आहे. सोल्युशन. पहा एची व्हॅल्यू याप्रमाणे आहे 2 1 3 1 0 1 1 1 1. पहा इन्व्हर्स काढताना आपण रो ट्रान्सफॉर्मेशन पाहिलेलं आहे, बरोबर आहे. हे मॅट्रिक्स आपल्याला याप्रमाणे कन्वर्ट करायचं आहे. 1 0 0 0 1 0 0 0 1. डायगोनल एलिमेंट 1 आणायचे आहेत. हे मॅट्रिक्स याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. आधी हा एलिमेंट आपण हे करणार, 1 आणणार, बरोबर आहे. आधी हा एलिमेंट 1, नंतर हा 0, नंतर हा 0, नंतर हा 1, याप्रमाणे. इथे 1 कसा आणता येईल आपल्याला, बाय येथे 1 आहे, दोघांना इंटरचेंज करू आपण. R1 आणि R2, R1 इंटरचेंज R2. देअरफॉर ए. पहा दोघांची आदला बदल करू, म्हणजे 1 0 1. हा रो वर जाईल आणि हा रो खाली येईल. हे 1 1 1 याप्रमाणे. आता इथे 1 आलेला आहे, येथे 0 पाहिजे आपल्याला. येथे R1चा वापर करायचा, बरोबर आहे. हा 0 आणि हा 0 आणण्यासाठी R1चा वापर करायचा. R1 म्हणजे ट्वाईस करू, R1ला येथून मायनस करू. बाय R2मध्ये चेंज करायचं आहे. R2मधून ट्वाईस R1 मायनस करू, मायनस ट्वाईस R1 म्हणजे इथे 0 होईल. हे आपण इन्व्हर्स काढताना एक्सरसाइज 2.2मध्ये पाहिलेलं आहे. R2मध्ये चेंज आहे, R1 ॲज इट इज. R2चा एलिमेंट त्यातून मायनस करणार ट्वाईस म्हणजे हे 0 होईल. R2चा एलिमेंट 1 त्यातून मायनस करणार हे ट्वाईस, हा 0चा आहे म्हणजे हे 1च होईल. R2चा एलिमेंट 3 यातून मायनस करणार ट्वाईस म्हणजे हे 3 - 2 म्हणजे हे 1 होईल. हा 1 येईल येथे.
आणि 1 1 1 ॲज इट इज. आता हा 0 पाहिजे आपल्याला. R1चा वापर करायचा आहे. R3 मायनस R1 म्हणजे येथे 0 होईल. बाय R3मध्ये चेंज करायचं आहे. R3मधून R1 मायनस करू. देअरफोर ये R3मधून R1 मायनस म्हणजे R1 आणि R2 ॲज इट इज. 1 0 1 0 1 1. R3मधून R1 मायनस या दोघांची सबट्रॅक्शन. 1 मायनस 1 0 होईल. 1 मायनस 0 म्हणजे 1 होईल. आणि 1 मायनस 1 हे 0 होईल. बरोबर आहे. आता पहा एवढे एलिमेंट आलेले आहेत. हा पण आलेला आहे. येथे आता आपल्याला काय पाहिजे? 0 पाहिजे. येथे R2चा वापर करायचा आहे. बाय R3ला चेंज करू. R3मधून R2 मायनस करू. ये इक्विव्हॅलंट R3मध्ये चेंज आहे म्हणजे 1 0 1 ॲज इट इज. 0 1 1 ॲज इट इज. R3 मायनस R2 या दोघांची सबट्रॅक्शन 0. या दोघांची सबट्रॅक्शन 0. आणि या दोघांची सबट्रॅक्शन 0 मायनस 1 म्हणजे मायनस 1 होईल. R3 मायनस R2 0 मायनस 1 म्हणजे मायनस 1 होईल. बरोबर आहे. पहा इथे मायनस साईन आहे. या रोला आपण मायनस साईनने मल्टिप्लाय करू म्हणजे हे प्लस होईल. बरोबर आहे. बाय R3ला मायनस करू. मायनस साईनने मल्टिप्लाय करू R3ला म्हणजे ये इक्विव्हॅलंट 1 0 1 0 1 1 0 0 हा प्लस 1 होईल. येथे मायनसने मल्टिप्लाय केलं तरी 0च होईल. हे 0 होईल. हे प्लस 1 होईल. बरोबर आहे. कारण इथे प्लस 1 पाहिजे आपल्याला. आता प्लस 1 आलेला आहे. सर्व एलिमेंट आलेले आहेत. हा आणि हा बाकी आहे. पहा आता हे इरेज करतो मी. याच्यापुढे आपण कंटिन्यू करू. येथे 0 आणि येथे 0 पाहिजे. येथे आपण R3ची मदत घेणार. बाय R2ला चेंज करू. R2 चेंजेस R2मधून R3 मायनस करू. ये इक्विव्हॅलंट R2मध्ये चेंज आहे. हा रो ॲज इट इज. R2 मायनस R3 या दोघांची सबट्रॅक्शन 0. 1 मायनस 0 1 1 मायनस 1 0 होईल. हा रो ॲज इट इज. सर्व एलिमेंट आलेले आहेत. फक्त इथे 0 पाहिजे. येथे 0 आणण्यासाठी आपण R3ची मदत घेणार म्हणजे R1 मायनस R3. बाय R1ला चेंज करू. R1 चेंजेस R1मधून R3 मायनस करू. ये इक्विव्हॅलंट R1मध्ये चेंज आहे. R3 मायनस या दोघांची सबट्रॅक्शन 1. या दोघांची सबट्रॅक्शन 0. या दोघांची सबट्रॅक्शन 0. हे रो ॲज इट इज. इक्वल टू I3. हे आहे आपलं आयडेंटिटी मॅट्रिक्स. 3x3 ऑर्डर असणार. बरोबर आहे. 3 क्रॉस 3. डायगोनल एलिमेंट 1 आहेत आणि नॉन डायगोनल 0 आहेत. याप्रमाणे नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन. चेक वेदर दी फॉलोइंग मॅट्रायसेस आर इन्व्हर्टेबल ऑर नॉट. हे मॅट्रिक्स आपल्याला दिलेलं आहे. याचं इन्व्हर्स आपल्याला काढता येईल का काढता येणार नाही. हे मॅट्रिक्स इन्व्हर्टेबल आहे का म्हणजे इन्व्हर्स काढता येईल का काढता येणार नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. पहा या मॅट्रिक्सचे आपण डिटर्मिनंट घेणार. या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असेल. नॉट इक्वल टू 0 असेल तर इन्व्हर्टेबल म्हणजे इन्व्हर्स काढता येईल आपल्याला. इन्व्हर्टेबल म्हणजे काय? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पाहिजे. नॉट इक्वल टू 0 म्हणजे नॉन सिंग्युलर. आणि इक्वल टू 0 आली, डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 आली तर हे सिंग्युलर मॅट्रिक्स होईल. त्याचं इन्व्हर्स निघत नाही. सिंग्युलर मॅट्रिक्स होईल इक्वल टू 0 असेल तर. म्हणजे हे काय असेल? नॉट इन्व्हर्टेबल. इन्व्हर्टेबल असेल तर आपण काय म्हणणार? इन्व्हर्स एक्झिस्ट. म्हणजे त्या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स एक्झिस्ट होईल. आणि नॉट इन्व्हर्टेबल म्हणजे इन्व्हर्स नॉट एक्झिस्ट. हे चेक करू आपण. सोल्युशन.
आधी काय करणार आपण, याला लेट ए इक्वल टू 1 0 0 1 डिटर्मिनंट इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 1 1 मायनस 0 × 0 0 इक्वल टू 1 आहे. 0पेक्षा वेगळा नंबर आहे म्हणजे नॉट इक्वल टू 0. 0पेक्षा वेगळा नंबर आहे म्हणजे हे मॅट्रिक्स कसं आहे, नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे इन्व्हर्टिबल आहे. हे नॉन सिंग्युलर आहे. हेअर हे मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर. Therefore, A inverse is exist. त्याचा इन्व्हर्स आपल्याला काढता येईल, बरोबर आहे. ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट म्हणजे मॅट्रिक्स कसा आहे, इन्व्हर्टिबल आहे. याचं इन्व्हर्स आपल्याला काढता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, लेट ए इक्वल टू 1 1 1 1 डिटर्मिनंट घेऊ आपण. देअरफॉर डिटर्मिनंट ए इक्वल टू म्हणजे या साईडला डिटर्मिनंट याप्रमाणे, बरोबर आहे. 1 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 - 1 होईल इक्वल टू 0. पहा व्हॅल्यू 0 येत आहे म्हणजे हे मॅट्रिक्स कसं आहे, सिंग्युलर. देअरफॉर ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स आणि सिंग्युलर मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स काढता येत नाही, नॉट एक्झिस्ट. ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉट इक्वल टू 0 असेल तरच इन्व्हर्स काढता येते, परंतु इक्वल टू 0 आहे म्हणजे याचं इन्व्हर्स निघत नाही. देअरफॉर ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. इथे लिहिणार आपण नॉट इन्व्हर्टिबल. या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, लेट ए इक्वल टू 1 2 3 3. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू ही व्हॅल्यू म्हणजे 1 2 3 3 याप्रमाणे, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस करणार आपण. आधी हा मल्टिप्लिकेशन 3 यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 6 म्हणजे -3 म्हणजे 0 आहे का, नाही. नॉट इक्वल टू 0 आहे, नॉट इक्वल टू 0 आहे. -3 आन्सर आलेला आहे. -3 म्हणजे नॉट इक्वल टू 0. नॉट इक्वल टू 0 असेल, 0पेक्षा वेगळा कोणताही नंबर आला तर आपण काय म्हणणार, हे नॉन सिंग्युलर आहे. मॉड ऑफ ए डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 आहे. देअरफॉर ए इज नॉन सिंग्युलर. आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू एक नंबर मिळाला पाहिजे तरच त्याचं इन्व्हर्स काढता येते. 0 असता कामा नये, कारण 0 असेल तर काय होईल, आपल्याला माहिती आहे ॲडजॉईंट मेथडमध्ये 1 आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि इन्व्हर्स काढण्यासाठी ॲडजॉईंट ए ही जर व्हॅल्यू 0 आली तर अनडिफाईन होईल नाही. हे म्हणजे 0 नसला पाहिजे नंबर, कोणताही नंबर चालेल, फक्त येथे 0 नाही चालणार. आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर चालेल परंतु येथे 0 नाही चालणार. नॉट इक्वल टू 0 म्हणजे -3 आहे, चालेल आपल्याला. 0 असेल तर नाही चालणार. म्हणजे इन्व्हर्स निघण्यासाठी ही व्हॅल्यू आपल्याला 0 नसली पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. इज नॉन सिंग्युलर आहे. मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे म्हणजे त्याचं इन्व्हर्स एक्झिस्ट होते. देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट म्हणजे हे कसं आहे, इन्व्हर्टिबल. सिंग्युलर असेल तर नॉट एक्झिस्ट आणि नॉन सिंग्युलर असेल तर एक्झिस्ट, हे लक्षात राहू द्या. नाहीतर नॉन सिंग्युलर आहे म्हणून नॉट इन्व्हर्टिबल असं करू नका. नॉन सिंग्युलर असेल तर इन्व्हर्टिबल, इक्वल टू 0 असेल तर मॅट्रिक्स एक्झिस्ट करू नका. नॉट इक्वल टू 0 पाहिजे तरच एक्झिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन, सोल्युशन ए इक्वल टू हे मॅट्रिक्स ए म्हणून घेऊ आपण 2 3 10 आणि 15. डिटर्मिनंट घेऊ आपण इक्वल टू हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 30 होईल, त्यातून मायनस करणार हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 30 म्हणजे ही व्हॅल्यू किती येईल, 0 येईल, बरोबर आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. देअरफॉर हे मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स इज सिंग्युलर. ए म्हणजे हे मॅट्रिक्स, ए इज सिंग्युलर मॅट्रिक्स आणि सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर इन्व्हर्स निघत नाही. देअरफॉर ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. हे इन्व्हर्स काढता येणार नाही म्हणजे काय आहे, नॉट इन्व्हर्टिबल.
सिंगुलर मॅट्रिक्स आहे. ए इज सिंगुलर मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन. लेट ए इक्वल टू कॉस थीटा, इथे साइन थीटा, मायनस साइन थीटा आणि कॉस थीटा. देअरफॉर डिटरमिनंट घेऊ आपण इक्वल टू कॉस कॉसचा मल्टिप्लिकेशन कॉस स्क्वेअर थीटा होईल आणि यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन दोघांचा मायनस होईल. बरोबर आहे. म्हणजे मायनस साइन स्क्वेअर थीटा होईल. आपण हा मल्टिप्लिकेशन यातून मायनस करतो परंतु येथे मायनस साइन आहे म्हणजे मायनस साइन स्क्वेअर थीटा. हे आता मायनस मायनस प्लस होतील म्हणजे काय होईल कॉस स्क्वेअर थीटा हे मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 येत आहे. 1 आहे म्हणजे नॉट इक्वल टू 0 आहे. बरोबर आहे. 0 आलेली आहे का? नाही, 1 आलेली आहे. म्हणजे देअरफॉर ए इज नॉन सिंगुलर. नॉट इक्वल टू 0 आहे. 0पेक्षा वेगळा नंबर आहे म्हणजे नॉन सिंगुलर. आणि नॉन सिंगुलर असेल तर ए इनवर्स एक्झिस्ट. याचं इनवर्स काढता येईल आपल्याला. म्हणजे काय आहे? इन्व्हर्टिबल. ए इज इन्व्हर्टिबल. नेक्स्ट क्वेश्चन. लेट ए इक्वल टू सेक थीटा, टॅन थीटा, टॅन थीटा आणि सेक थीटा. डिटरमिनंट घेऊ आपण इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन होईल. बरोबर आहे. म्हणजे असं लिहिणार आपण सेक थीटा येथे टॅन थीटा दोन्ही साईडला आपण डिटर्मिनंट अप्लाय केलं. बरोबर आहे. आता काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. आधी हा मल्टिप्लिकेशन घेणार आपण सेक आणि सेक म्हणजे सेक स्क्वेअर थीटा होईल मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. त्यातून मायनस करणार आपण या दोघांचा मल्टिप्लिकेशन टॅन इंटू टॅन म्हणजे टॅन स्क्वेअर. बरोबर आहे. पहा सेक स्क्वेअर थीटा आणि मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. याची व्हॅल्यू काय आहे? एवढी आहे. बरोबर आहे. म्हणजे या सेक स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. याची व्हॅल्यू आपण काय पुट करणार 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा आणि हे मायनस टॅन स्क्वेअर थीटा ॲज इट इज. हे कॅन्सल होतील म्हणजे काय राहील इक्वल टू 1. किंवा या दोघांची व्हॅल्यू किती असते? या दोघांची सबट्रॅक्शन 1 असते. डायरेक्ट पण लिहू शकता तुम्ही इक्वल टू 1. म्हणजे नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंट आपल्याला नॉट इक्वल टू 0 मिळत आहे. बरोबर आहे. म्हणजे हे मॅट्रिक्स कसं आहे? नॉन सिंगुलर. देअरफॉर ए इज नॉन सिंगुलर. नॉन सिंगुलर. नॉन सिंगुलर असेल तर मॅट्रिक्स काढता येते. देअरफॉर ए इनवर्स इज एक्झिस्ट. म्हणजे ए इज इन्व्हर्टिबल. हे मॅट्रिक्स कसं आहे? इन्व्हर्टिबल. याचं इनवर्स आपल्याला काढता येते. नेक्स्ट क्वेश्चन. सोल्यूशन. लेट ए इक्वल टू 3 4 3 1 1 1 0 1 4 5 याप्रमाणे मॅट्रिक्स आहे. आपण डिटर्मिनंट घेऊ. डिटर्मिनंट इक्वल टू ऑर्डर 3/3 आहे. बरोबर आहे. 3 रो आणि 3 कॉलम आहेत. तर आपण काय करणार येथे प्लस घेतो नंबर, हा नंबर मायनस घेतो आणि हा नंबर प्लस घेतो. बरोबर आहे. म्हणजे या नंबरला प्लसने मल्टिप्लाय करणार, याला मायनसने आणि याला प्लसने. म्हणजे 3 आणि त्याचं मायनर म्हणजे हे 5 मायनस 0. नंतर हे -4 घेणार. बरोबर आहे. त्याचं मायनर ज्याप्रमाणे काढतो त्याप्रमाणे. हा एलिमेंट या रोमध्ये आहे, या कॉलममध्ये आहे. तेवढे एलिमेंट सोडून बाकीचे त्याचं डिटर्मिनंट हे 5 होतील -0. 5 - 0 याप्रमाणे. आणि हे +3 तर हे 4 - 1 पहा हे 5 होतील. 5 × 3 15 मायनस हे 5 आणि हे 4 हे -20. 4 - 1 3 होतील. 3 × 3 म्हणजे हे 9 होतील +9.
बरोबर आहे. दोघांचे ॲडिशन 24 होईल, -20 म्हणजे हे काय होतील 4 होतील. 15 + 9 24 -20 = 4. व्हॅल्यू 4 येत आहे म्हणजे नॉट इक्वल टू 0. देअरफॉर A इनवर्स इज एक्झिस्ट. म्हणजे A मॅट्रिक्स कसा आहे, A इज इन्व्हर्टिबल. A इनवर्स एक्झिस्ट होईल येथे, बरोबर आहे. म्हणजे A इज इन्व्हर्टिबल, त्याचा इन्व्हर्स काढता येईल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. सोल्युशन. लेट A इक्वल टू, याप्रमाणे मॅट्रिक्स आहे 1 2 3 2 -1 3 आणि 1 2 3. डिटर्मिनंट घेऊ आपण. इक्वल टू, याला प्लसने मल्टिप्लाय करणार, या नंबरला मायनसने आणि या नंबरला प्लसने. म्हणजे 1, आता यांचा मल्टिप्लिकेशन -3, यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 6. हे आपण सर्व एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे, त्यामुळे मिसलेनियस असल्यामुळे जास्त बेसिक सांगायची गरज नाही येथे. -2, हे 6 होतील, -3 आणि +3. तर हा मल्टिप्लिकेशन 4 होईल, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन, परंतु हा मल्टिप्लिकेशन -1 येईल, त्यातून मायनस करायचं आहे म्हणजे हे +1 होईल, बरोबर आहे. हे काय होतील, -9 होतील, हे 3 होतील, 3 × 2 म्हणजे -6 आणि हे 5 × 3 +15. हे -15 होतील आणि हे +15 म्हणजे =0. व्हॅल्यू 0 येत आहे डिटर्मिनंटची, म्हणजे याचं इन्व्हर्स आपल्याला काढता येणार नाही. देअरफॉर A इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. देअरफॉर म्हणजे हे मॅट्रिक्स आपण A घेतलेलं आहे, ते मॅट्रिक्स कसं आहे, नॉट इन्व्हर्टिबल, इज नॉट इन्व्हर्टिबल. त्याचं इन्व्हर्स आपल्याला काढता येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 9. सोल्युशन. लेट A इक्वल टू, हे दिलेले मॅट्रिक्स A म्हणून घेऊ आपण. 1 2 3 3 4 5 4 6 8. देअरफॉर डिटर्मिनंट घेऊ आपण. डिटर्मिनंटची व्हॅल्यू हे प्लसने मल्टिप्लाय करणार, येथे मायनसने आणि येथे प्लसने. 1, हे 32 होतील, -30, बरोबर आहे. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस करणार आपण, -2 घेणार, तर हे 24 होतील, यातून मायनस करणार आपण 20. हे +3, हा मल्टिप्लिकेशन 18, यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन 16. हे सॉल्व करू. 32 - 30 म्हणजे 2 होतील, हे 4 होतील, हे 2 होतील, हे 4 होतील, 4 × 2 -8 होतील, बरोबर आहे. -2ने मल्टिप्लाय करणार 4ला, -8, हे 2 होतील, 2 × 3 म्हणजे +6 होतील. 6 + 2 8 -8 म्हणजे =0 होईल. =0 आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू =0 असेल तर ते मॅट्रिक्स सिंग्युलर आहे, म्हणजे याचं इन्व्हर्स निघणार नाही. देअरफॉर A इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. येथे इन्व्हर्स निघणार नाही, बरोबर आहे. म्हणजे A मॅट्रिक्स, दिलेलं मॅट्रिक्स कसं आहे, नॉट इन्व्हर्टिबल. =0 असेल तर नॉट इन्व्हर्टिबल आणि नॉट =0 असेल तर इन्व्हर्टिबल, लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. फाइंड AB. A आणि B दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत, तर आपल्याला ABची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे या दोन मॅट्रिक्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सोल्युशन. A आणि B मॅट्रिक्स आहेत, दोघांचा मल्टिप्लिकेशन AB. A मॅट्रिक्स आहे 1 2 3 1 -2 -3 आणि B मॅट्रिक्स आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन 1 -1 1 2 1 -2. याची ऑर्डर किती आहे, रो 2 आहेत आणि कॉलम 3 आहेत. येथे रो 3 आहेत आणि कॉलम 2 आहेत. हे दोन नंबर सारखे पाहिजेत, याचे कॉलम याचे रो.
बरोबर आहे. म्हणजे येणारं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करून येणारं मॅट्रिक्स आपल्याला 2/2चं मिळणार आहे. 2 रो आणि 2 कॉलम असणारं इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. पहा मल्टिप्लिकेशन कसा घेतो आपण, हे सर्व आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. हा रो तर हा कॉलम, करस्पॉन्डिंग एलिमेंट मल्टिप्लिकेशन करून ॲड करायचे आपल्याला. 1 × 1 1, 2 × 1 2, 3 × 1 3. बरोबर आहे. हा कॉलम झाला. आता हा कॉलम, रो हाच परंतु कॉलम हा. 1 - 1 - 1 मल्टिप्लिकेशन. 2 × 2 4, 3 × 2 -6. आता इकडले कॉलम संपले तर इकडे रो चेंज करणार आपण. हा रो घेणार, हा कॉलम घेणार. मल्टिप्लिकेशन 1, हा मल्टिप्लिकेशन -2 आणि हा मल्टिप्लिकेशन -3. आता हा कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम -1 -4 आणि हे +6. ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 5 + 1 6 होतील. हे -7 + 4 म्हणजे -3. बरोबर आहे. हे -5 + 1 म्हणजे -4, -5 + 6 म्हणजे +1. पहा ए बीची व्हॅल्यू आपल्याला ही मिळणार आहे. ए बी मॅट्रिक्स याप्रमाणे मिळणार आहे. वेदर ए बी हॅज इनवर्स ऑर नॉट, या मॅट्रिक्सला इनवर्स आहे का, म्हणजे याचं इनवर्स निघेल का, याचं आपण डिटर्मिनंट घेऊ. म्हणजे काय करणार आपण, नाऊ मॉड ऑफ म्हणजे डिटर्मिनंट ए बी, याचं डिटर्मिनंट 6 क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मायनस हा मल्टिप्लिकेशन प्लस होईल, त्यातून मायनस करायचा, हा मल्टिप्लिकेशन +12 होईल. बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय मिळेल, -6. ए बी मॅट्रिक्स याप्रमाणे आहे, त्याचं डिटर्मिनंट याप्रमाणे आहे. नॉट इक्वल टू 0, -6 आहे म्हणजे नॉट इक्वल टू 0. येथे लिहिणार नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे ए बी मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर आहे. नॉन सिंग्युलर. इक्वल टू 0 नसेल तर नॉन सिंग्युलर. देअरफॉर ए बी हॅज इनवर्स, म्हणजे ए बी हॅज इनवर्स, ए बी मॅट्रिक्सला इनवर्स आहे. किंवा असं लिहा, ए बी इज इन्व्हर्टिबल. ए बी इज इन्व्हर्टिबल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि हे मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे. मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे म्हणजे इनवर्स याचं एक्झिस्ट होत आहे. बरोबर आहे. पुन्हा आपल्याला याचं डिटर्मिनंट काढून चेक करायची गरज नाही आहे, याचं इनवर्स निघेल का निघणार नाही, कारण मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे, त्याचं इनवर्स एक्झिस्ट होत आहे. तर ते इनवर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून आपल्याला या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड आउट करायचा आहे आणि त्यावरून इनवर्स ऑफ याचं इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. पहा एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत, याला कम्पेअर करायचं आहे आणि त्याचं इनवर्स पुन्हा काढायचं आहे आपल्याला. सोल्युशन ए इक्वल टू x 0 0 0 y 0 म्हणजे डायगोनलचे एलिमेंट x y z आहेत. बरोबर आहे. आणि नॉन डायगोनल 0 आहेत. हे मॅट्रिक्स कसं आहे, नॉन सिंग्युलर. इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. कन्सिडर, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कारण रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आहेत. कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. याची व्हॅल्यू ही आहे x 0 0 0 y 0 0 0 z इंटू ए इनवर्स. ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे इक्वल टू आय. हे 3/3 आहे त्यामुळे ऑर्डर पण आपण याची 3 घेणार. 0 1 0 0 0 1. पहा इकडे आपल्याला आयमध्ये कन्वर्ट करायचं आहे हे मॅट्रिक्स. याप्रमाणे इकडे मॅट्रिक्स आणायचं आहे. येथे 1 पाहिजे, येथे 1 पाहिजे, येथे 1 पाहिजे. येथे 1 कधी येईल, एक्सला एक्सने डिवाईड केल्यानंतर, म्हणजे R1ला एक्सने डिवाईड करणार आपण. बरोबर आहे. R2ला वायने डिवाईड करणार, R2ला वायने म्हणजे येथे 1 येईल. आणि R3ला हा थर्ड रो आहे, R3ला आपण झेडने डिवाईड करणार म्हणजे येथे 1 येईल. म्हणजे हे आयमध्ये कन्वर्ट होईल हे मॅट्रिक्स. बरोबर आहे.
म्हणजे इनवर्सची व्हॅल्यू आपल्याला इकडे मिळणार आहे. पहा रो ट्रान्सफॉर्मेशन आहेत, त्यामुळे इथे लिहिणार y R1ला xने डिवाईड करू, R2ला yने डिवाईड करू आणि R3ला आपण झेडने डिवाईड करू. पहा असंही लिहू शकता तुम्ही 1/xने मल्टिप्लाय करायचं आहे, xने डिवाईड करायचं आहे म्हणजे 1/xने R1ला मल्टिप्लाय करायचं आहे. असंही लिहिता येईल किंवा असंही लिहिता येईल. देअरफोर याला xने डिवाईड केलं तर हे 1 होईल, हे 1 होईल, हे 1 होईल. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे 1 0 0 0 1 0 0 0 1 बरोबर आहे इंटू ए इनवर्स इक्वल टू दोन्ही साईडला आपल्याला डिवाईड करायचं आहे. म्हणजे इकडे पण एक्स वाय आणि झेडने डिवाईड करावं लागेल. R1ला xने म्हणजे 1/x होईल 0 0 0, येथे 1/y होईल 0 आणि येथे 1/z होईल बरोबर आहे. म्हणजे इनवर्सची व्हॅल्यू आपल्याला ही मिळेल. देअरफोर ए इनवर्स 1/x 0 0 0 1/y 0 आणि 1/z. इनवर्सची व्हॅल्यू आपल्याला ही मिळणार आहे. आता आपण काय करू, हे मॅट्रिक्स आणि हे मॅट्रिक्स कम्पेअर करू आपण. म्हणजे एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला, त्या व्हॅल्यू आपण येथे पुट करू म्हणजे या मॅट्रिक्सचं आपल्याला इनवर्स मिळणार आहे. इरेज करू हे. इरेज केलेलं आहे मी कारण बोर्डवर स्पेस कमी आहे. इरेज केलेलं आहे मी कारण बोर्डवर स्पेस कमी आहे. आता आपण काय करू, नाऊ हे मॅट्रिक्स म्हणजे एक्स 0 0 0 वाय 0 0 0 झेड कम्पेअर विथ हे मॅट्रिक्स कम्पेअर करू आपण या मॅट्रिक्सला 2 0 0 0 1 0 0 0 -1. वी गेट आपल्याला काय मिळेल, कम्पेअर केल्यानंतर नॉन डायगोनल एलिमेंट याचे पण 0 आहेत, याचे पण 0 आहेत बरोबर आहे. जर आपण कम्पेअर करायचं म्हणलं तर एक्सची व्हॅल्यू 2 मिळेल आपल्याला, वायची व्हॅल्यू 1 आणि झेडची व्हॅल्यू -1. वी गेट एक्स इक्वल टू 2, वाय इक्वल टू 1 आणि झेड इक्वल टू -1 बरोबर आहे. आता याचं इनवर्स हे आलेलं आहे. म्हणजे याचं इनवर्स काय मिळेल आपल्याला, एक्स वाय झेडचे व्हॅल्यू येथे पुट करू आपण. देअरफोर येथे लिहिणार इनवर्स ऑफ आपल्याला या मॅट्रिक्सचं इनवर्स काढायचं आहे. म्हणजे 2 0 0 0 1 0 0 0 -1 इज या मॅट्रिक्सचं इनवर्स. या मॅट्रिक्सचं इनवर्स हे आहे. आता आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू माहिती झालेल्या आहेत म्हणजे या मॅट्रिक्सचं इनवर्स हे मिळेल आपल्याला. इनवर्स इज फक्त येथे 1/x, एक्सची व्हॅल्यू किती आहे 2 आहे बरोबर आहे. ती व्हॅल्यू पुट करू आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 0 म्हणजे हे काय होईल 0 1/, वायची व्हॅल्यू किती आहे 1 आहे 0 0 0 1/, झेडची व्हॅल्यू आहे -1 1/2 1/1 म्हणजे काय होईल 1 होईल 1/-1 म्हणजे -1 होईल. पुढे असंही लिहा, हे काय होईल 1/2 0 0 0 1 होईल 0 0 0 आणि हे -1 होईल. 1/-1 म्हणजे -1. हे थोडं सिम्प्लिफाय केलं 1/1 म्हणजे 1 बरोबर आहे. याचाच अर्थ हे होतो. येथे दिलेल्या मॅट्रिक्सचा इनवर्स काढलेला आहे आपण. आपल्याला डायगोनलचे एलिमेंट 1 पाहिजेत, त्याच एलिमेंटला त्याने डिवाईड केल्यानंतर 1 येईल बरोबर आहे. त्यामुळे R1ला एक्सने डिवाईड केलेलं आहे, R2ला वायने आणि R3ला झेडने डिवाईड केलेलं आहे. तर आपल्याला इकडे हा फॉर्म्युला वापरला आपण A × A इनवर्स. तर हे मॅट्रिक्स आपलं कन्वर्ट झालेलं आहे आयमध्ये. म्हणजे A इनवर्सची व्हॅल्यू ही मिळत आहे आपल्याला बरोबर आहे. A इनवर्सची व्हॅल्यू ही मिळत आहे. हेन्स फाइंड इनवर्स ऑफ, यावरून आपल्याला याचं इनवर्स काढायचं आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, हे आणि हे कम्पेअर केलेलं आहे. म्हणजे एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. मग याचं इनवर्स हे आहे. तर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू पुट केल्या आपण म्हणजे याचं इनवर्स आपल्याला हे मिळत आहे.
राहिलेले क्वेश्चन्स आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.